नमस्कार. महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. गेल्या काही वर्षात जगातील बरेचसे देश लढाईसाठी लागणारी हत्यारे आणि युद्ध सामग्री मोठ्या प्रमाणावर खरेदी करीत आहेत. जगातील अशा प्रकारच्या एकूण शस्त्र खरेदीमध्ये सध्या भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. इतर बाबतीत आपला क्रमांक कोणताही असला तरी निदान युद्धात लागणाऱ्या शस्त्रसामग्री खरेदी बाबतीत आपण दुसरा नंबर पटकावलेला आहे. अर्थव्यवस्थेबाबत आपण जपानच्याही पुढे गेलो. त्यातच जगात शांतता नांदावी म्हणून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वारंवार प्रयत्न करताना दिसतात. रशिया आणि युक्रेन यांची लढाई थांबावी, इस्रायल आणि गाझा पट्टीतील संहारक युद्ध थांबावे यासाठी जीव तोडून ट्रम्प साहेबांनी प्रयत्न केले असे म्हणतात. पण या दोन लढाया काही थांबल्या नाहीत. भारत आणि पाकिस्तानने युद्धविराम करावा आणि मग तो त्यांनी केला आहे ही घोषणा साहेबांनी आधीच करून टाकली. त्याप्रमाणे हे सुरू न झालेले युद्ध थांबलेले आहे. या बाबतीत गंमत अशी आहे की अमेरिका हाच सर्वाधिक हत्यारे तयार करणारा देश आहे. या व्यवहारात जगातील 43% हिश्शावर अमेरिकेचा बोलबाला आहे. या देशाने एकूण 107 देशांना आपली युद्ध करण्यासाठी कामी येणारी हत्यारे विकलेली आहेत. फ्रान्स हत्यारे तयार करण्यात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांनी 65 देशांना हत्यारे विकलेली आहेत. युक्रेन बरोबर गेल्या 3 वर्षांपासून लढणारा रशिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. म्हणजेच संपूर्ण जगात हत्यारे खरेदी करून आपली लष्करी ताकद वाढवणे अनेक देशांसाठी आता आवश्यक झालेले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हत्यारे खरेदीचा हा कारभार वर्षभरात जवळजवळ 10% वाढला आहे. आज शांततावादी ट्रम्प महाशयांच्या अमेरिकेचे सर्वाधिक उत्पन्न युद्धविषयक सामग्री आणि हत्यारे विकूनच त्यांना मिळत असते. त्या हत्यारांमध्ये विमान, ड्रोन, मिसाइल्स, रडार सिस्टीम आणि अनेक अत्याधुनिक संहारक युद्ध सामग्रीच्या हत्यारांचा समावेश आहे. अमेरिका, फ्रान्स, रशिया, चीन आणि जर्मनी या 5 देशांनी हत्यारांच्या व्यापारावर जवळजवळ 75% कब्जा केलेला आहे. म्हणजे जगात लढाई होत असो किंवा नसो, लढाई आणि युद्धाच्या या सामानाची विक्री मोठ्या प्रमाणावर सातत्याने होत असते. लॉकहीड मार्टिन, नॉर्थॉप ग्रमन, RTX, द बोईंग आणि जनरल डायनामिक्स या हत्यारे निर्माण करणाऱ्या प्रचंड मोठ्या जगभरातील अग्रगण्य 5 कंपन्या अमेरिकेत आहेत. पाकिस्तान, संयुक्त अरब अमिरात, कतार, भारत आणि युक्रेन हे शस्त्रास्त्र खरेदीचे मोठे खरेदीदार देश आहेत. जगातील हा व्यापार दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. 2024 सालात संपूर्ण जगाचा सैन्यावरील खर्च जवळजवळ 28 अब्ज डॉलर पर्यंत गेलेला आहे. यामुळे ट्रम्प साहेब कितीही शांततेची गाणी गात असले तरी त्यांची शांतता ही केवळ दिखाव्यापुरतीच आहे हे स्पष्ट आहे. जगातील राष्ट्रांनी आपापसात लढावे आणि अमेरिकेने ही युद्ध सामग्री आणि शस्त्रे विकावी आणि त्यातून बक्कळ नफा मिळावा हाच अमेरिकेचा बाणा आहे. आपण म्हणजे भारत स्वतः शस्त्र तयार करण्याबाबतीत यापूर्वी बरेच मागे होतो. आता थोड्याफार प्रमाणात आपणही शस्त्र निर्यातीत पाऊल टाकलेले आहे. नागपुरातील सोलर नावाच्या इंडस्ट्रीची शस्त्र सामग्री भारत पाक चकमकीमध्ये वापरली होती. आता ही कंपनी अनेक देशांना शस्त्रे विकणार असल्याचे वृत्त आहे. या सर्व बाबींचा गोषवारा काढल्यास दिवसेंदिवस आपण जगाला विनाशाच्या गर्ततेत लोटत आहोत काय असा आपला साधा सवाल आहे. नुकत्याच संपलेल्या भारत पाक चकमकीत भारताने पाकिस्तानवर केलेला घणाघात पाकिस्तानच्या जिव्हारी लागला आहे. हीच चकमक आणखी 2-3 दिवस चालली असती तर पाकिस्तानने अणुबॉम्बची धमकी दिली होती. म्हणजे आता पाकिस्तान सारख्या माकडाच्या हाती अणुबॉम्बचे कोलीत मिळाले तर त्याचे फलित काय होईल याची कल्पना करता येणे ही अशक्य आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पक्के व्यापारी आहेत. तोंडाने शांततेचा जप करणारे ट्रम्प युद्धासाठी जंप मारणाऱ्या देशांना शस्त्रास्त्रे पुरवण्यात आघाडीवर असतात. या सर्व उलाढालीत जगाचे ज्या प्रमाणात नुकसान होत आहे हे पाहता जगाला मानव जातीने विनाशाकडे नेणे सुरू केलेले आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर.
अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.